थोडीशी आलं लसणाची पेस्ट. आता आपला तांबडा रस्सा तयार आहे. भाकरी धरताना पण. फूड इव्हनिंग फूडीज. आज मी आलो आहे हॉटेल साम्राज्याला आणि इथं येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला जर चिकन किंवा मटण घरी हॉटेलसारखं बनवायला येत नसेल तर ते कसं बनवायचं त्याची पूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणजे अस्सल कोल्हापुरी जेवण जे आहे ते कसं बनतं आहे ते आपण आज या साम्राज्य हॉटेलला पाहणार आहोत. आणि कधीकधी कसं होतं आपण घरी भरपूर सारे वेगवेगळे मसाले वापरून जेवण बनवण्याचा प्रयत्न करतो, पण हॉटेलला जे जेवण मिळतं किंवा खानावळीला किंवा घरगुती जेवण जे कमर्शियल असतं म्हणजे व्यावसायिक लोक जे बनवतात त्याला जी चव असते त्याची बनवण्याची जी पद्धत आहे तीच पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी हे मटणाचं किंवा चिकनचं जेवण कसं बनतं याची पूर्ण रेसिपी मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मी आलो आहे या हॉटेल साम्राज्याला आणि हे साम्राज्य हॉटेल कोल्हापूरपासून जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर आहे आणि ज्योतिबापासून बरोबर 8 ते 10 किलोमीटर. म्हणजे ज्योतिबा आणि कोल्हापूर ह्याच्या बरोबर मध्ये हे साम्राज्य हॉटेल आहे. याचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही या हॉटेलला भेट द्या. आणि आता आपण सुरू करूया आपल्या अस्सल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा किंवा मटणाच्या जेवणाच्या रेसिपीला. तर मंडळी हे साम्राज्य हॉटेल ज्योतिबा रोडला आहे आणि या हॉटेलला पार्किंगसाठी प्रशस्त अशी व्यवस्था आहे, 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी. आता आपण या हॉटेलचा ॲम्बियन्स पाहू कसा आहे तो बघूया. तर या ठिकाणी समोर जी बैठक व्यवस्था आहे ही कॉमन बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी अशी प्रशस्त बैठक व्यवस्था आहे आणि समोरील बाजूस फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आहे. त्या ठिकाणी फॅमिलीसुद्धा एकदम आरामामध्ये इथल्या अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद घेऊ शकते. अशी फॅमिलीसाठी बैठक व्यवस्था केलेली आहे. तर फुडीज आता आपण या साम्राज्य हॉटेलच्या किचनमध्ये जाऊ. इथलं जे जेवण बनतं आहे ते या ठिकाणी बनतं आहे आणि हे किचन एकदम स्वच्छ आहे. हे बघा फ्लोअर एकदम स्वच्छ आहे. हॉटेलचं किचन सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण जेवण जे बनतं आहे कोणत्या वातावरणात बनतं आहे ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्याच्यासाठीच मी तुम्हाला किचनचा फ्लोअरसुद्धा दाखवत असतो. या ठिकाणी ही स्वच्छता बघा, एकदम स्वच्छ असं हे किचन आहे. आणि आता बघूयात आपण इथलं जेवण कसं बनतं आहे आणि इथल्या या मटणाला आणि तांबड्या पांढऱ्याला जी चव आहे ती या ठिकाणीच दिली जाते. आणि त्या चुलीवरती आता आपलं चिकन म्हणा किंवा मटण ते बनणार आहे. तर आता बघूयात आपण प्रोसेस. नमस्कार कोल्हापूरकर, मी संदीप पाटील, साम्राज्य हॉटेल. आता आपण मटण बॉईल केलेलं आहे. यामध्ये तेल, कांदा, मोठं मीठ. चला आता आपण चिकन बॉईल करू. आपल्या इथे कोल्हापुरी मांसाहारी जेवण चुलीवरतीच बनवले जाते. चला तेल, नंतर कांदा, थोडंसं मीठ. हां, मोठं जाडं मीठ, जाड्या मिठाला चव चांगली असते. आणि हे चिकन किती किलो आहे? चिकन हे 3 किलो आहे. थोडीशी आलं लसणाची पेस्ट. हे सगळं तुम्ही अंदाजे टाकताय? हो हो. आपलं जे व्ह्युअर आहे पब्लिक आहे हां, ते बघणारं म्हणतं आहे की हे सगळं एवढं टाकलं चव कशी काय येते? गेले 20 वर्ष झाले हे चालू आहे त्याच्या कारण. म्हणजे म्हणतं ते व्यवस्थितच बनतं. हो हो. हे आता गरम पाणी केलं आपण. हे गरम, हां गरम पाणी. किती घेणार पाणी आपण, किती लिटर? हे सर्वसाधारण 5 ते 7 लिटर.
आता आपण तांबड्या रस्स्याला लागणारा ओला जो मसाला आहे तो आता तयार केला आहे, तर त्याचं वाटून तयार झाला आहे. तो आता आपण काढायचा. तर या वाटणात आपण काय काय टाकले? आपण या वाटणामध्ये तीळ, जिरं, सुकं खोबरं, धने आणि थोडीशी कोथिंबीर आणि लागणारा खडा मसाला, लवंग, दालचिनी आणि मसाला वेलदोडा, हिरवा वेलदोडा. जेवणाला जी चव असते ती या मसाल्याची चव असते, कारण हो. याचं जे कॉम्बिनेशन आहे हां. हेच महत्त्वाचं आहे जेवणात. बरोबर बरोबर. आता आपण पांढरा रस्सा लागणारा 4 नारळाचं दूध काढून घ्यायचं आपण 4 नारळाचं. म्हणजे पांढरा रस्सा जो बनवायचा आहे हां. तो नारळाच्या दुधापासून बनवायचा. हो हो हो. म्हणजे एकदम अस्सल कोल्हापुरी म्हणलं तर असा बनला पाहिजे. बरोबर बरोबर. कारण तोंडामध्ये हे राहत नाही खोबरं. त्यामुळे ओला मसाला यात पांढरा रस्सा जो प्यायला पाहिजे तो अजिबात याच्यात गाळ राहत नाही. म्हणजे परफेक्ट चवीचा पांढरा रस्सा बनतो. बरोबर बरोबर. आता आपण तांबडा रस्स्याचा ओला मसाला झाला. पांढऱ्या रस्स्याला लागणारं दूध घेतलं. आता आपण सोलकढी वाटायसाठी टाकूया. तर याच्यामध्ये काय काय घेतलेलं आहे? याच्यामध्ये आपण धने, जिरे, सुकं खोबरं, हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण. लसूण पाकळ्या. हे पण अंदाजेच. हो. तुमचा इथं अंदाज एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही मिक्सरमध्ये काय करतो? याच्यामध्ये वाटण करता. हां. मिक्सरमध्ये काय करतो? मिक्सरचा ओला मसाला आहे तो जळतो. याला बरोबर परफेक्ट वाटण होतं. म्हणजे जळत नाही आपल्याला. जेवणाला चव ह्याच्यामुळं पण ह्याच्यामुळे वाढत असणार. हां, आपण थोडक्यात आपण घरात आधी पाट्यावरती होतं तोच तीच प्रकार. तोच प्रकारे ग्राइंडरमध्ये होतं. म्हणजे मिक्सरमध्ये एवढ्या फास्ट होतं की ते गरम झाल्यामुळे थोडे जळतो म्हणजे त्याचा म्हणतो की स्मेल जातो त्याचा. जातोय निघून जातो. मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो निघून त्यामुळे आपण याच्यामध्ये हो वाटून घेतो. ग्राइंडर. तर ह्या अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या जेवणाला खूप छान बनवते. तर या ठिकाणी त्या सर्व गोष्टींचं पालन करून मस्त असं जेवण बनवलं जाते. आता आपण सोलकढी वाटून गाळून घेतलेली आहे. आता यात आपण आगळ टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे. आता ही सोलकढी तयार झालेली आहे. सोलकढी सुद्धा तुम्हीच बनवता? हो, सोलकढी स्वतःच आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सोलकढी बाहेरून आणत नाही तर नाही नाही, थोडक्यात सांगायचं झालं तर कोल्हापुरी थाळीला आपणच सोलकढी पहिल्यांदा द्यायला चालू केली. म्हणजे कोल्हापुरामध्ये हो हो. म्हणजे जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण 18 वर्षापूर्वी चालू केली सोलकढी. तेच ट्रेंड आता सध्या चालू आहे हां. सगळीकडे. आता आपण ओला मसाला आपण बनवून घेतला. ओला मसाल्याचं वाटण करून घेतलं. आता तांबडा रस्सा बनवू कोल्हापुरी पद्धतीचा. पहिल्यांदा तेल टाकलेलं आहे. त्यानंतर यात आपण मटणाची चरबी टाकायची आहे. चरबीनं काय होतं? चरबीमुळं कोल्हापुरी रस्स्याला स्मेल येतो मटणाचा. ओके. नंतर आपण कांदा टाकायचा आहे थोडा. कांदा व्यवस्थित आता लालसर भाजूपर्यंत भाजायचा आहे. आता आपला कांदा पूर्ण लालसर भाजला आहे. आता आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण. त्यानंतर आपली घरगुती चटणी, धनेपूड, मिरची पूड, लवंगी मिरची, गरम मसाला आणि हळद, मीठ. आता हे आपल्या घरगुती चटणीचा मस्तपैकी कट आलेला बघा. आता आपण यात ओला मसाला टाकूया. हा ओला मसाला म्हणजे आपण त्यात काय काय टाकलं ते मला परत एकदा सांगा. आपण यात तीळ, जिरे, सुके खोबरे, थोडीशी कोथिंबीर. म्हणजे तांबड्या रस्स्यासाठी हे वाटण लय महत्वाचं आहे. हो हो हो. आणि खडा मसाला.
या आहेत तर म्हणजे तांबडा रस्सा खतरनाक. हां, घरगुती चटणी मेन कोल्हापुरीसाठी रश्श्यासाठी चटणी मेन आहे. हे आपला कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. वा 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 वा. खरं या धोराचा प्रचंड मला तर त्रास व्हायला लागला. तुम्ही रोज कसं बनवताय हे एक काय म्हणतो गुपितच आहे बाबा. आता कस्टमरला गिरायकाला तर चुलीवरचंच लागते. आता तेवढा आता कस्टमरची मागणी आहे तर तेवढा आता सहन करावं लागणार आहे. कारण जेवणाचे हे प्रचंड कष्ट आहे. हो हो जेवण जेवढं क्वालिटी आहे हां, तेवढं कष्ट पण भरपूर आहे त्याला. बरोबर. आणि या कष्टामुळे मला वाटतं कदाचित या जेवणाला तेवढा स्वाद येतो. हो, आता आपण यात मटणाचं होते मटण शिजवलेलं स्टॉक. आता आपण सगळा तयार झालेला आहे. आता आपलं कट बघा कसा आला आहे कोल्हापुरी चटणीचा. अजून उकळी यायची आहे. उकळी आल्यानंतर पण याच्यापेक्षा जास्त दिसणार. पण तोपर्यंतच एवढा मस्त झणझणीत कट दिसतोय. हां, हे घरगुती मसाल्याची चटणी आणि आपण काश्मीरी मिरची पावडर वापरतो त्याच्या कारणाने. आपल्या कोल्हापुराची खासियतच ही आहे हां, की आपण कलर न टाकता असा लाल भडक आपला तर्रीदार रस्सा बनतोय बरोबर बरोबर. आणि चव तर अप्रतिमच असते. हा, आता आपला तांबडा रस्सा उकळलेला आहे पूर्ण. आता तयार झालेला आहे आपला, उकळून झालेला आहे. आता आपला तांबडा रस्सा तयार आहे. याचा कट बघा आणि याला जी चव येणार आहे ती चुलीवरची पूर्ण येणार आहे. याचा जो स्मेल येणार आहे, वास येणार आहे, स्वाद जो येणार तो पूर्ण चुलीवरचा येणार. कारण हा आपण पूर्णपणे आता बघितलं असेल तुम्ही, पूर्णपणे चुलीवर बनवलेला आहे. हा आमचा असा प्रसिद्ध असा तांबडा रस्सा. आपण तांबडा बघितला कसं बनवते. आता आपण मटणाला लागणारी किंवा चिकनला लागणारी गिरवी बघूया आपण कशी बनवू. आपण तेल टाकलेलं आहे. सरकी तेल वापरतो आपण फक्त. कांदा, हां, आपला कांदा आता लालसर बनून झाला. आता टोमॅटो टाकूया आपण त्यामध्ये. आपण यामध्ये चटणी, धनेपूड, मिरची, काश्मीरी मिरची पावडर, लवंगी आणि गरम मसाला थोडा. आपला आता चटणी, मीठ, मसाला ते भाजून झालेला आहे. आता आपण यात आपला ओला मसाला टाकूया. आपण ओला मसाला तांबड्या रस्स्याला पण वापरतो. हो 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 हो. वा वा. काय लगेच तरी येते हो. ही मॅजिक आहे. घरगुती चटणी जे आणि की आपण वापरणारी ते पण काश्मीर आपण काय प्रचंड ओतलं नाही याच्यात. तेलाचं प्रमाण एकदम कमी आहे. कमीच आहे. होय. फक्त आपण घरगुती जी चटणी करतो त्याला मिरची जी वापरतो ती चांगल्यातली वापरते. मिरची पूड जरी घेतली त्याच्यातलं जो तेल आहे हां, मसाल्यांचं हो हो, त्याच्यामुळे जेवढा फरक मसाले पडतो. असल्यामुळं तेल चांगलं सोडतं. बरोबर. म्हणजे हाच फरक आहे. म्हणजे आपण म्हणतो ना तर्री काय येत नाही, तर्री काय येत हां. नाही. तर्री येण्यासाठी मसाला योग्य पाहिजे किंवा योग्य चटणी मसाला चांगला पाहिजे. चटणी मसाला योग्य पद्धतीने बनवला पाहिजे. हां, आणि नंतरची आपण जी मिरची पूड जी घेणार आहे ती चांगल्यातली पाहिजे. त्याच्यासाठी पण मी एक मिरचीसाठीचा एक व्हिडिओ केला आहे. हां तर तुम्ही तो यूट्यूब चॅनल आपल्या बघा. तो पण मस्त सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. हां तो व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघू शकताय. हां. आता आपला ओला मसाला पूर्ण भाजून झाला आहे. आता आपण यात मटणाचं पाणी टाकूया, स्टॉक. म्हणजे ग्रेव्हीसाठी आपण कमी मटणाचा स्टॉक वापरतो का? हां, गिरवी घट्ट राहिली पाहिजे, घट्टपणा राहिला पाहिजे. आज मी ॲक्च्युली तुमच्याकडे ग्रेव्हीसाठी जी पद्धत आहे हां. ती वेगळी बघतोय. कारण इतर ठिकाणी फक्त मी त्या मसाल्याची ग्रेव्ही बघितलेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा टाकलेला आहे. हो. हे इथं तुमच्याकडे एक मला नवीन गोष्ट बघायला मिळाली. नाही, हे आता काय झालं आहे,
रस्सा जास्त प्रमाणात खपतोय. गिरवीकडे एक ओरिजिनल कोल्हापुरी गिरवीकडं लक्ष कमी आहे लोकांचं. बरं कोल्हापुरी मसाल्याची गिरवी हां हां आपण आहे तशी पद्धती ठेवलेली आहे. बरं म्हणजे 20 वर्ष झालं तुम्ही याच पद्धतीने याच पद्धतीने बनवतो आपण. हेच तर ॲक्च्युली कोल्हापुरी जेवणाचा जो एक्झॅक्ट फरक आहे लोकांना अजून माहीत नाही की बाबा कुठल्या पद्धतीने नेमकं जेवण बनतंय किंवा कुठल्या पद्धतीनं बनायला पाहिजे कोल्हापुरी जेवण. हां तर हे तुमच्यासारखे काही हॉटेल आहेत हे अस्सल कोल्हापुरी जेवण आहेत आणि त्याच्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना या साम्राज्य हॉटेलला घेऊन आलो आहे. आता 4-5 मिनिटानंतर आपली मस्तपैकी अशी कोल्हापुरीची गिरवी तयार झालेली आहे. मसाला ग्रेव्ही तुमची थोडीशी पातळ आहे हां कारण ग्रेव्ही म्हणलं तर थोडीशी घट्ट आहे. तर त्याचं कसं म्हणजे एक्झॅक्टली कसं असणार. आता हे जे हे झाले ना थंड जरा उकळी कमी आली की नॅचरलपणे आपली घट्ट येते. घट्ट येते म्हणजे मुरत जाते. मुरते ओके ओके. आणि आपण स्पेशल म्हणजे याच्यामध्ये मटणाचा स्टॉक टाकतो. हो. आता हे उकळी कमी आली की थंड झाली की आपल्याप्रमाणे पाहिजे तसा कट येतोय कोल्हापुरी मसाल्याचा. तर आपला तांबडा रस्सा झाला कसा कट आला बघा. मी म्हटल्याप्रमाणे आता थोडा वेळ झाला आता पाहिजे तसा कट आलेला आहे गिरवीवरती पण. आता आपण पांढरा रस्सा बनवूया. काळी मिरी नंतर हिरवी मिरची हे पांढरा सर्वसाधारण थोडीशी पांढरी होईपर्यंत भाजायचं. तर आपण तांबडा रस्सा ग्रेव्ही चुलीवरती बनवली. हां पांढरा रस्सा गॅस होता. पांढऱ्या रस्स्याला धूर लागतो. मग कोल्हापुरी भाषेत सांगायचं धुराटतं. हां धुराचा वास येतो. आपण गॅसवर बनवायचं. त्यानंतर कांदा भाजला असेल लालसर असा. आता आपण यात मीठ टाकूया. मोठ्या मिठानं चांगली चव येते. मोठ्या मिठामुळे चव चांगली येते. मीठ जे आहे ते लालसर होईपर्यंत भाजायचं. मीठ आणि कांदा थोडासा. कांदा आपला तर लालसर असा भाजून झाला. आता आपण आता मटणाचं पाणी स्टॉक टाकू. आता आपला पांढरा रस्सा सुद्धा मटणाच्या स्टॉकमध्ये बनवतो. हो मटणाचं चिकनचा स्टॉक आपण याच्यामध्ये नाही चिकन मटन मिक्स असतं. मिक्स आहे. हां मिक्स आहे. हा आता आपण घरगुती तयार केलेला आहे पांढरा रस्स्यासाठी मसाला. तो आता टाकायचा आहे. त्यानं चव आणि स्मेल वाढतो. हे काय तुम्ही सांगणार नाही याच्यात काय मसाले आहेत? नाही हा आमचा सिक्रेट मसाला आहे थोडक्यात. अशा काही गोष्टी असतात बघा हॉटेलच्या ज्या कधीच कळत नाही. पण जेवण मात्र जेवताना काही टेस्ट आपल्याला समजू शकते पण परफेक्ट आपण सांगू शकत नाही. आता उकळी आलेला आहे आपलं मटणाचा स्टॉक. आता आपण यात पांढरा रस्स्याचा मसाला टाकूया. ओला मसाला. आता या मसाल्यामध्ये काय काय हे तर सांगा. नाही हा पण न सांगू शकता. हा पण आपण तयार करून टाकलेला. दोन मसाले सिक्रेट आहेत. ओला मसाला आणि मटणाचं पाणी शिजून झाले. आता आपण यात दूध टाक्या जे नारळाचं काढलेलं आहे ते. नेमकं पांढऱ्या रस्स्याला जी टेस्ट आहे ती या नारळाच्या दुधाची म्हणायची की त्या मसाल्यांची म्हणायची? मसाल्याचे. कारण आम्हाला आत्तापर्यंत वाटायचं की त्या नारळाच्या दुधाचा जो चांगला टेस्ट येतो. हां आणि आज मी तुमच्याकडे जो रस्सा बघतोय पांढरा हां त्याच्यामधले मसाले तुमचे सिक्रेट आहेत म्हणा किंवा ते गुपित आहे. हां. त्याचीच त्याला आता टेस्ट येणार. बरोबर. ज्यावेळेस टेस्ट करेन मी त्यावेळेस मी सांगण्याचा प्रयत्न करेन की याच्यामध्ये कोणते कोणते मसाले टाकले. नक्की नक्की सांगा. आता आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे. पांढरा रस्सा असा थोडासा फेस आला की बनला म्हणून. बनला. आणि जर समजा उकळी दिली आपण चांगली याला तर उकळी दिली तर चालते खरं रस्सा फाटतोय म्हणजे फुटतोय थोडक्यात. बरं. आणि चवीला तर काय बेचवच लागेल लागते खरं टेस्ट कमी असते.
त्यामुळे आपण त्याला उकळवायचं नाही. नाही. आता आपला तांबडा पांढरा गिरवी सगळे तयार झाले. आता आपण सुकं मटण बनवायला घ्यायचं आहे. आता तेल टाकले, त्यानंतर कांदा भाजून घ्यायचा. आता लालसर होईस पण कांदा भाजून झाला. त्यानंतर टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, हळद, कस्तुरी मेथी, कोल्हापुरी चटणी, मिरची पावडर, गरम मसाला, धने पेस्ट. आणि हा मसाला बॉक्स तुम्ही बघू शकताय. या ठिकाणी नॉर्मल मसाले आहेत, कोणतीही टेस्टिंग पावडर म्हणा किंवा इतर मसाले नाहीत. जे नॉर्मल मसाले असतात तेच या ठिकाणी आहेत. आणि याच्यामध्ये एक स्पेशल मसाला म्हणजे यांची कांदा लसूण चटणी कोल्हापुरी. आपला मसाला हा गरम मसाला चटणी पूड भाजून झाले. यामध्ये आता आपण आपलं मटण टाकूया. थोडा तांबडा रस्सा टाकूया. त्यानंतर आता आपण थोडीशी गिरवी टाकायची. आपलं आता सुक्कं फ्राय मटण आपलं हे तयार आहे. तर मंडळी, आपण या साम्राज्य हॉटेलचं जेवण कसं बनते ते बघितलेलं आहे. तांबडा पांढरा, त्याच्यानंतर इथलं फ्राय मटण, सगळी प्रोसेस, सगळी पद्धत, म्हणजे याच्यामध्ये जाणारे मसालेसुद्धा बघितलेले आहेत. आता ही मस्त साम्राज्य हॉटेलची स्पेशल थाळी आलेली आहे बघा. या थाळीमध्ये मी तुम्हाला सांगतो काय काय आलं आहे. हा खिमा वाटी, त्यानंतर कोल्हापुरी प्रसिद्ध तांबडा पांढरा, याच्याशिवाय जेवण अधुरं आहे. सोलकढी, चिकन आहे, मटण आहे, अंडा करी, हा मस्त मसाले राईस, कांदा आणि लिंबू, आणि सोबत या ठिकाणी तुम्हाला भाकर आहे जी चुलीवरती बनवली जाते. मस्त 2 भाकरी, ऑप्शन म्हणाल तर त्यासाठी 2 तंदुरी रोट्यासुद्धा आहेत, आणि अशा मोठ्या चपात्यासुद्धा आहेत. म्हणजे तिन्ही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी आहेत, चपाती, भाकरी, रोटी. आता थांबायची गरज नाही. या जेवणाची आता मी टेस्ट करतो, आणि ठरल्याप्रमाणे आपल्याला या थाळीमध्ये नळे आलेले आहे. या नळीचा पीस टेस्ट करतो मी. एक नंबर मटण फ्राय झालं आहे, आणि याच्यातला जो मसाला आहे लय भारी चवीचा आहे, मस्त. आणि यांची जी चटणी आहे कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, नादखोळा आहे. आणि त्याच्यानंतर हे चिकन जे ग्रेव्हीमध्ये आलेलं आहे, आणि ग्रेव्ही आपण बघितली बनवताना. या ग्रेव्हीमध्ये मटनचा स्टॉक टाकून ही ग्रेव्ही बनवलेली आहे. नॉर्मली तशी बनवली जात नाही, फक्त मसाल्याची बनवली जाते. याच्यामध्ये स्टॉक टाकून ही ग्रेव्ही बनवली. आणि हा या चिकनचा बाईट. खोबरं खाल्ल्यासारखं हे चिकन लागतं आहे. आणि ही ग्रेव्ही जी आहे ती एवढी भारी चवीला आहे ना, मटणाला स्टॉक टाकल्यामुळं एकदम झणझणीत तर्रेदार दिसते, एकदम भारी आहे. मीडियम स्पायसी आहे. आणि आता कोल्हापुरी प्रसिद्ध तांबडा रस्सा, जो एकदम झणझणीत दिसतो, म्हणजे तर्रीदार रस्सा आहे. टेस्ट करतो. हा मस्त तांबडा रस्सा, थोडा भुरका मारू. हा 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 हा
हा तांबडा रस्सा पिल्यानंतर तुम्हाला जेवणाचं खरं सुख मिळणार आहे. एवढा भारी आहे ना तांबडा रस्सा. तांबडा रस्सा एवढा नादखुळा आहे आणि हा रस्सा चुलीवरती बनवल्यामुळं ह्याच्यामध्ये स्मोकी फ्लेवर एक नंबर आहे. आणि हा रस्सा कितीही पेला तरी त्रास होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे. त्यानंतर हा पांढरा रस्सा. या पांढऱ्या रस्स्यामध्ये यांनी 2 मसाले युनिक टाकलेले आहेत, जे मलाही सांगितले नाहीत आणि व्हिडिओमध्ये तुम्हालाही सांगितलेले आहेत. आता टेस्ट करतो मी. नारळाचं दूध टाकलेलं आहे ते बघितलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो मसाला आहे तुम्हाला थोडासा वेलदोड्याचा एक टेस्ट येतो आहे आणि हलकंसं जी काजूची पेस्ट असते त्या टाईपचं थोडासा एक लागायला लागला आहे. एक्झॅक्टली मी सांगू शकत नाही कारण त्यांचा तो सिक्रेट मसाला आहे, पण माझा अंदाज हा आहे. रस्सा एकदम भारी लागतो पांढरा. मी तुम्हाला या ठिकाणी स्पेशल रेकमेंड करेन की पांढरा रस्सा थोडासा थंड झाल्यानंतर प्या, लय भारी लागतो. आणि थाळीला अंडा करीसुद्धा आहे, ती मी या भाकरीबरोबर टेस्ट करतो. ग्रेव्ही ही ती बघितलात ना तुम्हाला असं वाटेल एकदम जाळ झणझणीत आहे, तसं नाही आहे मित्रांनो. आणि हा बाईट नाद्या बाद जेवण आहे. आणि शेवटी हा खेमा पण टेस्ट करतो, म्हणजे ताटातील सगळेच पदार्थ टेस्ट होतात. हा खेमा खेमासुद्धा मस्त आहे. त्याच्यामध्ये एक म्हणतो की चरबी भाजल्यानंतर जो एक टेस्ट येतो आहे तो जरा त्याच्यामध्ये टेस्ट आहे, मस्त आहे. आणि हा शेवट मसाले राईस. तर मंडळी हे साम्राज्य हॉटेल कोल्हापूर ज्योतिबा रोडवर गेल्या 20 वर्षापासून आहे. या ठिकाणी खूप छान चवीचं जेवण मिळतं आहे. माझ्याकडून तर या जेवणाला फुल मार्क आहेत. खूप छान चवीचं जेवण आहे आणि हे जेवण जेवण्यासाठी तुम्ही नक्की या साम्राज्य हॉटेलला भेट द्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.